हॅलो स्टुडंट्स, ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीवर महाराष्ट्र सेट 2021 साठी पेपर 1 प्रिपरेशन साठी सराव प्रश्नपत्रिका सुरू करत आहोत. आणि आज आपण पीपल डेव्हलपमेंट आणि एन्व्हायरमेंटवर 20 महत्त्वपूर्ण क्वेश्चन्स बघणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमचे पीपल डेव्हलपमेंट आणि एन्व्हायरमेंटवर सर्व डाऊट या व्हिडिओमध्ये क्लिअर होणार आहे. तर डेली तुम्ही 2 वाजता ग्लोबल ऑनलाईनवर माझा व्हिडिओ बघू शकता. आणि स्टुडंट्स हे बघा, हे मॉक टेस्टचे काय रूल आहे. तर इथे 20 क्वेश्चन असतील. जर हे क्वेश्चन तुमच्या समोर येईल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि आन्सर देण्याची प्रयत्न करा. इथे प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क असतील आणि निगेटिव्ह मार्किंग नाही, जशी आपल्या एक्झाम मध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही असते तशी. तर तुम्ही किती क्वेश्चन बरोबर आले त्यानुसार जे स्कोर आहे ते कॉमेंट सेक्शन मध्ये लिहा. सो स्टुडंट्स, MS सेट पेपर 1 प्रिपरेशन साठी ग्लोबल ऑनलाईन 2600 प्लस क्वेश्चनचा क्वेश्चन बँक बनवलेला आहे. जर तुम्ही हे 2600 प्लस क्वेश्चनचा अभ्यास केले तर 2 ते 1.5 दिवसात हे सर्व क्वेश्चन तुम्ही नजरेखालून घालू शकता. त्यानंतर पेपर 1 साठी यापेक्षा दुसरा कुठलाही अभ्यास करण्याची गरज पडणार नाही आणि हेच क्वेश्चन तुमचे कंप्लीट रिव्हिजनचे काम करेल. जर तुम्ही हे क्वेश्चनला रीड केले आणि नजरेखालून घातले तर परीक्षेत कमीत कमी 20 to 25 क्वेश्चन याच सेट ऑफ क्वेश्चन मध्ये येतील अशी आमची खात्री आहे. सो स्टुडंट्स, आय एम प्रॉमिसिंग यू, जर तुम्ही हा क्वेश्चन बँक फॉलो केले सो यू विल गेट मोर देन 70 मार्क्स इन युअर पेपर 1. सो स्टुडंट्स, क्वेश्चन बँकच्या सह तुम्हाला 40 फुल सिलेबस टेस्ट सिरीज पण मिळतील. तसेच 10 प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर म्हणजे 2011 to 2020 या सर्व क्वेश्चनचे सोल्युशन विथ डिटेल एक्सप्लेनेशन तुम्हाला मिळेल. तसेच तुम्हाला फुल सिलेबस नोट्स पण मिळतील. हे एकदम शॉर्ट नोट्स आहे. तुम्ही 1.5 ते 3 दिवसात वाचून तुमची फुल रिव्हिजन करू शकता. जर तुम्ही क्वेश्चन बँक आणि हे सगळे स्टडी मटेरियल एकत्र घेतले तर फी फक्त 999 आहे. आणि हा क्वेश्चन बँक घेण्यासाठी नंबर तुमच्या समोर दिसतो, त्यावर मेसेज करा किंवा आमचा ॲप ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी डाउनलोड करा. सो स्टुडंट्स, यू हॅव व्हेरी फ्यू डेज लेफ्ट. Take advantage of these questions to improve your scores. Okay, so let's begin with the MCQs. So students, here baga, first question: which among the following gases have the highest global warming potential? Options baga काय? A methane, B carbon dioxide, C hydrofluorocarbons, HFCs आणि D nitrous oxide. Okay, so students, हे बघा, हायेस्ट ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल हे सगळे ऑप्शन मध्ये कोणती गॅसचा हायेस्ट ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल आहे? दॅट इज ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. दॅट इज हायड्रोफ्लोरोकार्बन्स. सो स्टुडंट्स, व्हाय ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल डेव्हलप? सो ग्लोबल वॉर्मिंगचा इम्पॅक्ट काय होतो डिफरंट गॅसेसवर, त्यासाठी ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल डेव्हलप केले गेले. आणि स्टुडंट्स, ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल हे काय, कशाला आपण यूज करतो? बिकॉज ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल आपण यूज करतो टू मेजर काय, पर्टिक्युलर गॅस किती टोटल हीट एनर्जी एब्झॉर्ब करतो ओव्हर अ पीरियड ऑफ टाइम कम्पेअर टू कार्बन डायऑक्साइड. ओके, सो स्टुडंट्स रिमेंबर, इथे काय रेफरन्स काय घेतो आपण? कार्बन डायऑक्साइडला रेफरन्स गॅस घेतो. ओके, सो स्टुडंट्स हे बघा, हायेस्ट ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल कोणती गॅसच्या येते? HFCs म्हणजे हायड्रोफ्लोरोकार्बन्स. ओके, देन नायट्रस ऑक्साइड. नायट्रस ऑक्साइड म्हणजे काय? N2O. ओके, त्याच्यानंतर काय येणार आहे? मिथेन गॅस, दॅट इज CH4. देन लास्ट कार्बन डायऑक्साइड, दॅट इज CO2. Okay, so students, हे बघा, this is very important. Remember, this is the highest to lowest order of global warming potential. Okay, next question: which one among the following gases is used for the purification of drinking water? Options बघा, A sulfur dioxide, B fluorine, C chlorine आणि D carbon dioxide. So students, हे बघा, हे सगळे गॅसेस मध्ये कोणती अशी गॅस आहे जे प्युरिफिकेशन ऑफ ड्रिंकिंग वॉटर मध्ये आपण यूज करतो? कोणती गॅस आहे हे बघा तुम्ही? दॅट इज क्लोरीन
काय आहे, क्लोरीन आपण यूज करतो फॉर द प्युरिफिकेशन ऑफ ड्रिंकिंग वॉटर. सो स्टुडंट्स, वाय वी यूज क्लोरीन फॉर द प्युरिफिकेशन ऑफ ड्रिंकिंग वॉटर? सो स्टुडंट्स, क्लोरीन हे मायक्रो ऑर्गॅनिझमचे सेल मेम्ब्रेनला काय करतो, डॅमेज करतो. जर सेल मेम्ब्रेन वीक झाले तर क्लोरीन सेलमध्ये एंटर होतो आणि सेलची रेस्पिरेशन आणि डीएनए ऍक्टिव्हिटीजला काय करतो, डिस्टर्ब करतो. ओके, सो स्टुडंट्स रिमेंबर, कोणते पण सेलला किल करण्यासाठी हे दोन्ही प्रोसेस इनफ आहे. दॅट्स वाय क्लोरीन जे आहे आपण यूज करतो, इट इज यूज फॉर दी प्युरिफिकेशन ऑफ ड्रिंकिंग वॉटर. ओके, so option C is the correct answer, that is chlorine. Next, which of the following phenomena is not a natural hazard? Option A, earthquakes. Option B, tsunamis. Option C, lightning. Option D, industrial waste. Okay, so students, हे बघा, earthquakes, tsunamis आणि lightning हे तिन्ही पण काय, हे तिन्ही पण natural hazards आहे. ओके, मग हे काय, पण इंडस्ट्रियल वेस्ट हे काय, मॅन मेड हजार्ड आहे, म्हणजे हे काय नॅचरल हजार्ड नाहीये. सो ऑप्शन डी काय होणार आहे, ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर, दॅट इज इंडस्ट्रियल वेस्ट. ओके, सो स्टुडंट्स, हे बघा तुम्ही, इंडस्ट्रियल वेस्ट म्हणजे काय, जे पण वेस्ट जनरेट होतो इंडस्ट्रियल प्रोसेस आणि मॅन्युफॅक्चरिंग मध्ये. ओके, त्याला आपण काय म्हणतो, इंडस्ट्रियल वेस्ट. सो स्टुडंट्स, इंडस्ट्रियल वेस्ट जे जनरेट होतो हे काय काय इन्क्लूड करतो, जसे कॅफेटेरिया गार्बेज, डस्ट, ट्रॅश, ऑइल आणि केमिकल्स. ओके, सो हियर ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर, दॅट इज इंडस्ट्रियल वेस्ट. नेक्स्ट, फोर्थ क्वेश्चन काय बघा, लँडस्लाइड्स हजार्ड्स आर कॉमन इन द हिली रिजन्स ड्यू टू. ऑप्शन्स बघा, ए, लॉस ऑफ व्हेजिटेशन. सो स्टुडंट्स, लॉस ऑफ व्हेजिटेशन हे काय करेक्ट आहे, म्हणजे लॉस व्हेजिटेशन म्हणजे काय, ग्रीनरी एरिया, प्लांट्स, जे प्लांट्स कन्सिडर कलेक्टिव्हली, ज्याला आपण काय म्हणतो व्हेजिटेशन. ओके, आणि हिली रिजन मध्ये काय लॉस ऑफ व्हेजिटेशन असतो, हे करेक्ट आहे. ऑप्शन बी बघा तुम्ही, लॉस ऑफ सॉइल. ओके, सो स्टुडंट्स, प्लांट्स काय सॉइल कडून अटॅच असतं आणि ड्यू टू व्हेजिटेशन लॉस ऑफ सॉइल इज दी अनदर काय रिझन आहे फॉर लँडस्लाइड्स हजार्ड. सो हे पण काय करेक्ट आहे. ऑप्शन सी बघा तुम्ही, कटिंग ऑफ हिल स्लोप्स. सो स्टुडंट्स, आपण काय करतो, स्लोप्सला कट करतो फॉर मायनिंग. सो ऑप्शन सी पण काय करेक्ट आहे, म्हणजे हे सगळे ऑप्शन काय करेक्ट आहे. सो ऑप्शन डी काय येणार आहे, करेक्ट येणार आहे, ऑल ऑफ दी अबव. ओके, नेक्स्ट, Kyoto Protocol is related to, options बघा काय, ओझोन डिप्लेशन, बी hazardous waste, सी climate change आणि डी न्यूक्लियर एनर्जी. सो स्टुडंट्स, Kyoto Protocol is related to climate change. ओके, सो ऑप्शन सी काय ते करेक्ट ऑप्शन आहे. सो स्टुडंट्स, हे बघा तुम्ही, क्योटो हे काय जपानची सिटी आहे आणि क्योटो प्रोटोकॉल हे एक इंटरनॅशनल एग्रीमेंट आहे. ओके, आणि क्योटो प्रोटोकॉलचा एम आहे टू रिड्यूस कार्बन डायऑक्साइड इमिशन्स आणि अदर ग्रीन हाऊस गॅसेस. आणि स्टुडंट्स, अगेन व्हेरी इम्पॉर्टंट, प्लीज रिमेंबर, हे बघा, हे प्रोटोकॉल 16 फेब 2005 मध्ये इंटरनॅशनल कायदा बनला. ओके, so remember it. So here option C is the correct answer, that is climate change. Okay, next question, concentration of toxic chemicals through food chain result into, options बघा, A, excretion, B, biomagnification, C, elimination, D, none of the above. So students, correct option काय येणार आहे, option B, biomagnification. Okay, सो स्टुडंट्स, बायोमॅग्निफिकेशन म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ टॉक्झिन्स इन अन ऑर्गॅनिझम. हे प्रोसेस फूड चेन मध्ये जे पण ऑर्गॅनिझम असते त्याला अफेक्ट करतो. ओके, सो हियर ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, ट्रोपोस्फियर अँड थर्मोस्फियर बिलॉंग टू, ऑप्शन्स बघा तुम्ही, ऑप्शन ए ॲटमॉस्फियर, बी
lithosphere, C hydrosphere, D biosphere. So students, troposphere and thermosphere belong to atmosphere. Okay, so that's why option A is the correct answer. So students remember, earth atmosphere मध्ये different काय टाईपची लेयर्स असतात. जसे लोवेस्ट काय असतं, ट्रोपोस्फियर, देन स्ट्रॅटोस्फियर, मेसोस्फियर, thermosphere, exosphere, like this. Okay, so students remember, troposphere, ओके, काय हे लोवेस्ट पार्ट आहे ऑफ अर्थ ॲटमॉस्फिअर ज्यामध्ये ह्युमन्स राहतात. ओके, तसेच थर्मोस्फिअर हे काय, थर्मोस्फिअर हे ॲटमॉस्फिअरची अशी लेअर आहे ज्यामध्ये टेम्परेचर इन्क्रीज होतं विथ इन्क्रीज इन हाईट. ओके, नेक्स्ट, environmental studies aims at developing, ऑप्शन्स बघा, ऑप्शन ए अंडरस्टँडिंग local environment or environmental issues. Okay, so students, local environment or environmental issues काय, जसे एअर, वॉटर, सॉइल पोल्युशन हे सगळे काय एक्झाम्पल्स आहे लोकल एन्व्हायरमेंटल इश्यूजचे. ओके, सो हे काय करेक्ट ऑप्शन आहे. ऑप्शन बी बघा, अंडरस्टँडिंग ग्लोबल एन्व्हायरमेंट और एन्व्हायरमेंटल इश्यूज. ओके, सो स्टुडंट्स, ग्लोबल एन्व्हायरमेंटल इश्यूज हे काय प्रॉब्लेम कॉज्ड बाय ह्युमन ऍक्टिव्हिटी, जसे एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन अँड डिफॉरेस्टेशन. ओके, आणि नावडेज ग्लोबल एन्व्हायरमेंटलचा बेस्ट इश्यू और बेस्ट प्रॉब्लेम काय, बेस्ट एक्झाम्पल आहे क्लायमेट चेंज. ओके, रिमेंबर, हे पण काय मग करेक्ट ऑप्शन आहे. ऑप्शन सी बघा, टू डेव्हलप पॉझिटिव्ह ॲटिट्यूड टुवर्ड एन्व्हायरमेंट, हे पण काय पॉझिटिव्हच सेंटेन्स आहे. मग ऑप्शन सी पण काय करेक्ट आहे. मग करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ते ऑप्शन डी, ऑल ऑफ दी अबव. ओके, नेक्स्ट, which type of pollution is caused by two-wheelers? Options बघा, A water pollution, B air pollution, C soil pollution, D air and soil pollution. So students, हे बघा करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ते ऑप्शन डी, एअर अँड सॉइल पोल्युशन. ओके, सो स्टुडंट्स, एअर पोल्युशन काय, एअर पोल्युशन काय मिक्सचर ऑफ सॉलिड पार्टिकल्स अँड गॅसेस इन एअर. ओके, तसेच सॉइल पोल्युशन काय, सॉइल पोल्युशन ज्यामध्ये काय सॉइल पोल्युशन हे काय प्रेझन्स ऑफ टॉक्सिक केमिकल्स इन सॉइल जे हाय कॉन्सन्ट्रेशन मध्ये असते आणि हे ह्युमन हेल्थ आणि इकोसिस्टम साठी काय रिस्की आहे. सो दिस टू पोल्युशन्स आर कॉज्ड बाय टू व्हीलर्स. ओके, नेक्स्ट, विच इज नॉट करेक्ट फॉर ग्रीन केमिस्ट्री. सो स्टुडंट्स रिमेंबर, इथे ग्रीन, ग्रीन म्हणजे काय एन्व्हायरमेंट फ्रेंडली. ओके, सो ऑप्शन्स बघा तुम्ही, ए डिझाईन बिनाईन केमिकल्स. सो स्टुडंट्स, इथे बघा तुम्ही, बिनाईन म्हणजे काय जे नॉट हार्मफुल. ओके, असे केमिकल जे हार्मफुल नाही, ज्याने आपण काय म्हणतो त्याला आपण काय म्हणतो बिनाईन. ओके, मग हे काय ऑप्शन ए करेक्ट आहे. ऑप्शन बी बघा, डिझाईन फॉर नॉन डिग्रेडेशन. ऑप्शन बी आपण लेट्स सी लास्ट. ऑप्शन सी बघा फर्स्ट, डिझाईन टू रिड्यूस द यूज अँड जनरेशन ऑफ हजार्डस सबस्टेन्सेस. ओके, हे पण काय करेक्ट आहे, टू रिड्यूस द यूज ऑफ हजार्डस सबस्टेन्सेस. ऑप्शन डी बघा, डिझाईन फॉर स्ट्रॅटेजिक पाथवे टू बिल्ड अ एन्व्हायरमेंट फ्रेंडली फ्युचर. ओके, सो दिस इज ऑल्सो करेक्ट, टू डिझाईन द एन्व्हायरमेंट फ्रेंडली फ्युचर, हे पण काय करेक्ट आहे. पण ऑप्शन बी बघा आता तुम्ही, काय डिझाईन फॉर नॉन डिग्रेडेशन. सो स्टुडंट्स, डिझाईन फॉर नॉन डिग्रेडेशन इट इज नेगेटिव्ह सेंटेन्स. नॉन डिग्रेडेशन म्हणजे काय, जसे डिग्रेड नाही होतं जे आपण काय म्हणतो त्याला नॉन डिग्रेडेशन. आणि नॉन डिग्रेडेशनच्या बेस्ट एक्झाम्पल काय प्लास्टिक. ओके, सो हिअर करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन बी, डिझाईन फॉर नॉन डिग्रेडेशन. ओके, नेक्स्ट, which of the following strategies are used to reduce the disrupting impacts of natural disaster? ऑप्शन्स बघा काय, ऑप्शन ए अवेअरनेस, बी एज्युकेशन, सी प्रिपेअरनेस, डी ऑल ऑफ दी अबव. ओके, सो स्टुडंट्स, हे बघा, हे क्वेश्चन मध्ये आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, हे ऑप्शन मध्ये आणि हे क्वेश्चन मध्ये आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे,
कोणती स्ट्रॅटेजी आपण यूज करणार आहे? टू रिड्यूस द इम्पॅक्ट ऑफ नॅचरल डिझास्टर. ओके, सो ऑप्शन ए बघा काय, अवेअरनेस. सो स्टुडंट्स, अवेअरनेस म्हणजे काय? टू स्प्रेड द इन्फॉर्मेशन अबाउट डिझास्टर्स. जसे फॉर एक्झाम्पल, when earthquake come we should go out of a building. ओके, सो हे काय करेक्ट आहे. ऑप्शन बी बघा, एज्युकेशन. एज्युकेशन म्हणजे काय? टू एज्युकेट पीपल अबाउट दी डिझास्टर, म्हणजे हे पण काय करेक्ट आहे. ऑप्शन सी बघा, प्रिपेअर्डनेस. ओके, म्हणजे टू बी प्रिपेअर्ड फॉर दी डिझास्टर, म्हणजे हे पण काय करेक्ट आहे. ऑप्शन डी बघा तुम्ही, म्हणजे हे बघा तिन्ही पण करेक्ट आहे. मग ऑप्शन डी पण काय करेक्टच आहे, म्हणजे करेक्ट ऑप्शन काय येणार आहे? ऑप्शन डी, ऑल ऑफ दी अबव. ओके, नेक्स्ट, इन विच इयर वॉज द डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट पास्ड? सो स्टुडंट्स हे बघा, हे क्वेश्चन मध्ये आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? कोणती इयर मध्ये डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट पास झाला हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो स्टुडंट्स, डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्टला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने 2005 मध्ये पास केले, म्हणजे करेक्ट ऑप्शन काय येणार आहे? ऑप्शन बी, 2005. आणि हे ऍक्ट डील्स करतो डिझास्टरचे सिच्युएशनला कशा फेस करायचे आणि कशी प्लॅनिंग करायचे. ओके, सो हियर ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट, the long-term effect of cutting down of trees in large areas of rainforest is, options बघा काय, option A, increase rainfall in those areas, option B, decrease rainfall in those areas, option C, increase in wind speeds in those areas, option D, none of the above. Okay, so students हे बघा, हे काय आहे क्वेश्चन मध्ये? कटिंग ऑफ ट्रीज. ओके, कटिंग ऑफ ट्रीज म्हणजे काय स्टुडंट्स? डिफॉरेस्ट्रेशन. ओके, आणि डिफॉरेस्ट्रेशन कॉजेस डिक्रीज इन रेनफॉल, म्हणजे करेक्ट ऑप्शन काय येणार आहे? ऑप्शन बी, डिक्रीज रेनफॉल इन दोज एरियाज. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, the resources which we have in unlimited amounts and replace themselves over time are called, options बघा, ऑप्शन ए, रिन्यूएबल सोर्सेस, बी, नॉन रिन्यूएबल सोर्सेस, सी, बोथ ए अँड बी, आणि डी, नन ऑफ दी अबव. ओके, सो स्टुडंट्स हे बघा, रिन्यूएबल सोर्सेस म्हणजे which we have in unlimited amount. Okay, जैसे for example wind energy, solar energy, biomass energy. Okay, आणि non renewable sources म्हणजे which we have in limited amount, जसे oil, coal, okay, natural gases आणि nuclear energy. So students हे बघा, हे क्वेश्चन तुम्ही रीड करा अगेन. काय क्वेश्चन मध्ये आपल्याला काय गिवन आहे? रिसोर्सेस which we have in unlimited amount, आणि सो करेक्ट ऑप्शन काय येणार आहे? ऑप्शन ए. ओके, रिन्यूएबल सोर्सेस मध्ये आपल्याकडे काय असते? अनलिमिटेड अमाउंट्स ऑफ काय असते? रिसोर्सेस. ओके, त्याला आपण काय म्हणतो? रिन्यूएबल रिसोर्सेस. ओके, सो ऑप्शन इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट आन्सर फ्रॉम द ऑप्शन गिवन बिलो. ओके, सो स्टुडंट्स हे बघा, आपल्याला काय हे लिस्ट गिवन आहे टेबल मध्ये, आपल्याला काय मॅच करायचं आहे लिस्ट 1 आणि लिस्ट 2 ला. तो स्टुडंट्स हे बघा, आपल्याला काय पॉल्युटन्स गिवन आहे, आणि लिस्ट 1 मध्ये आपल्याला काय पॉल्युटन्स गिवन आहे, आणि लिस्ट 2 मध्ये काय त्यांचे इन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट काय असते हे आपल्याला गिवन आहे. ओके, लिस्ट 2 मध्ये. सो स्टुडंट्स हे बघा, फर्स्ट काय, ए काय, कार्बन डायऑक्साइड. ओके, सो स्टुडंट्स कार्बन डायऑक्साइड माहिती आपल्याला काय, CO2. हे काय एक कार्बन डायऑक्साइड काय एक ग्रीन हाऊस गॅस आहे, म्हणजे ऑप्शन हे बघा तुम्ही लिस्ट 2 मध्ये फोर्थ बघा, फोर्थ पॉइंट काय, कॉन्ट्रीब्युशन टू ग्लोबल वॉर्मिंग ऍज अ ग्रीन हाऊस गॅस, म्हणजे फर्स्ट काय येणार आहे? फोर्थ. ओके, तसेच पॉइंट बी बघा, लिस्ट 1 मध्ये काय, कार्बन मोनोऑक्साइड. ओके, सो स्टुडंट्स कार्बन मोनोऑक्साइड काय, CO. ओके, कार्बन मोनोऑक्साइड काय, इट कॉज रेस्पिरेटरी डिसीजेस, म्हणजे लिस्ट 2 मध्ये बघा काय, थर्ड ऑप्शन काय, थर्ड पॉइंट काय, टॉक्सिक अँड कॉज रेस्पिरेटरी डिसीजेस, म्हणजे कार्बन मोनोऑक्साइडचं काय येणार आहे? बीचं काय येणार आहे? थर्ड. ओके,
तसेच लिस्ट 1 मध्ये सी पॉइंट काय, नायट्रोजन ऑक्साइड्स. ओके, नायट्रोजन ऑक्साइड्स म्हणजे काय, NO. आणि जर नायट्रोजनचे ऑक्साइड्स वॉटर रिॲक्ट करतो ते काय फॉर्म करतो, ऍसिड्स. ओके, अँड इट फॉर्म ऍसिड रेन. म्हणजे नायट्रोजन ऑक्साइड काय करतो, फॉर्मेशन ऑफ ऍसिड रेन. ओके, म्हणजे सी चा काय येणार आहे, फर्स्ट. ओके, तसेच तुम्ही काय लास्ट बघा, लिस्ट 1 मध्ये लास्ट डी काय, बेन्झीन आणि हायड्रोकार्बन्स. सो स्टुडंट्स रिमेंबर, बेन्झीन आणि हायड्रोकार्बन दिस आर टॉक्सिक and they are causes cancers diseases. ओके, म्हणजे करेक्ट काय येणार आहे डी चा, हे बघा सेकंड, व्हॉट, टॉक्सिक अँड आर कार्सिनोजेनिक. कार्सिनोजेनिक म्हणजे काय, रिलेटेड टू कॅन्सर डिसीजेस. ओके, सो स्टुडंट्स हे बघा कोणता ऑप्शन करेक्ट येणार आहे, ऑप्शन ए. फर्स्टचा फोर्थ येणार आहे, सॉरी ए चा फोर्थ, बी चा थर्ड, सी चा फर्स्ट आणि डी चा सेकंड. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. An air pollutant emitted from a source directly into the atmosphere is known as, options बघा, A primary pollutants, B secondary pollutants, C both A and B आणि D none of the above. So students, correct option काय येणार आहे ते, option A primary pollutants. So students remember, air pollution ची काय टू टाइप्स आहे, प्रायमरी पोल्युटंट्स आणि सेकंडरी पोल्युटंट्स. सो स्टुडंट्स, प्रायमरी पोल्युटंट म्हणजे जे सोर्सला डायरेक्टली रिलीज करतो एअर मध्ये. आणि प्रायमरी पोल्युटंटचे बेस्ट एक्झाम्पल काय, कार्बन मोनोऑक्साइड, ओके, नायट्रोजन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड. ओके, तसेच सेकंडरी पोल्युटंट्स म्हणजे दॅट आर नॉट डायरेक्टली एमिटेड बट दे फॉर्म व्हेन प्रायमरी पोल्युटंट्स रिॲक्ट विथ each other. Okay, so students, secondary pollutants चा बेस्ट एक्झाम्पल काय, ऍसिड रेन, ओझोन. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. आयडेंटिफाय द ऑड वन आउट. ऑप्शन्स बघा, ए कार्बन डायऑक्साइड, बी नायट्रोजन ऑक्साइड, सी कार्बन मोनोऑक्साइड, डी ओझोन. सो स्टुडंट्स हे बघा तुम्ही, कार्बन डायऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड आणि कार्बन मोनोऑक्साइड हे तिन्ही पण काय प्रायमरी पोल्युटंटचे एक्झाम्पल आहे. ओके, रिमेंबर दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ओझोन हे काय सेकंडरी पोल्युटंट आहे. ओके, हे काय सेकंडरी पोल्युटंट आहे ओझोन. ओके, म्हणजे ऑड ऑप्शन इथे काय, ऑप्शन डी ओझोन. ओके, नेक्स्ट. Which of the following is the central aim to strengthen the global response to the threat of chemical change by keeping global temperature rise this century well below 2 degrees Celsius of dash conference? So students, option बघा, A Kyoto Protocol, B Paris Agreement, C Montreal Protocol, D RIO Summit. Okay, so students हे बघा, हे ऑप्शनचा करेक्ट हे क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय येणार आहे, ऑप्शन बी पॅरिस ॲग्रीमेंट. ओके, सो स्टुडंट्स हे बघा, क्लायमेट चेंजला कंट्रोल करण्यासाठी पॅरिसमध्ये एक ॲग्रीमेंट साईन केले गेले, ज्यामध्ये राईज इन अर्थ टेम्परेचरला कशा कंट्रोल करायचं बिलो दी 2 डिग्री इन दिस सेंचुरी. ओके, हे कोणत्या ॲग्रीमेंटमध्ये पास केले गेले, पॅरिस ॲग्रीमेंट मध्ये. दॅट्स वाय ऑप्शन बी काय करेक्ट ऑप्शन आहे. ओके, नेक्स्ट. विच हाउसहोल्ड वेस्ट हॅज अन एक्सलेंट रिसायकलिंग पोटेन्शियल? ऑप्शन ए वेजिटेबल स्क्रॅप्स, ऑप्शन बी मेटल, ऑप्शन सी प्लास्टिक, ऑप्शन डी रबर. ओके, सो स्टुडंट्स हे बघा, वेजिटेबल स्क्रॅप्स हे काय फ्रुट्स आणि व्हेजिटेबलला इझिली काय रिसायकल आणि रियूज करतो ॲज कॉम्पोस्ट. ओके, म्हणजे हे काय करेक्ट आहे, ऑप्शन बी बघा मेटल आणि ऑप्शन डी बघा काय रबर. हे काय दे आर
हार्डर मटेरियल आहे टू रिसायकल. ओके, म्हणजे इट इज डिफिकल्ट टू रिसायकल. तसेच हे बघा, आणि काय प्लास्टिक, काय रिसायकलिंग प्लास्टिक पण काय मोर डिफिकल्ट आहे, आणि हे काय इको फ्रेंडली पण नाहीये. म्हणजे इथे करेक्ट ऑप्शन काय येणार आहे मग? ऑप्शन ए, व्हेजिटेबल स्क्रॅप्स. ओके, नेक्स्ट, acid rain causes damage to option A, big sculpture and marble constructions, option B, flora and fauna, option C, growth of trees, option D, all of the above. सो स्टुडंट्स हे बघा, ऍसिड रेन म्हणजे काय? ऍसिड रेन हे काय सेकंडरी पोल्युटंट आहे, आणि दे आर फॉर्म व्हेन प्रायमरी पोल्युटंट रिॲक्ट्स विथ ॲटमॉस्फिअरिक वॉटर. ओके, सो स्टुडंट जसे काय नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड हे काय ॲटमॉस्फिअरिक वॉटरसह रिॲक्ट होतो आणि काय करतो? ऍसिड रेन फॉर्म करतो. ओके, त्याला आपण काय म्हणतो? ऍसिड रेन. ओके, सो स्टुडंट्स हे बघा, ऍसिड रेन हे काय करतो? मार्बल कन्स्ट्रक्शनला काय करतो? डॅमेज करतो. हे करेक्ट आहे. ऑप्शन बी बघा, फ्लोरा अँड फोना. सो स्टुडंट्स, फ्लोरा अँड फोना म्हणजे काय? प्लांट्स अँड ॲनिमल्सला पण काय ऍसिड रेन डॅमेज करतो, म्हणजे हे पण काय करेक्ट ऑप्शन आहे. ऑप्शन सी, ग्रोथ ऑफ ट्रीज, आणि ऍसिड रेन काय करतो? ग्रोथ ऑफ ट्रीजला पण डॅमेज करतो, म्हणजे हे काय ऑप्शन सी पण करेक्ट आहे. सो करेक्ट ऑप्शन काय येणार आहे? ऑप्शन डी, ऑल ऑफ दी अबव. ओके, सो स्टुडंट्स, these are the some important MCQs. I hope you like this video. See you tomorrow with another set of important MCQs, and thank you for watching this video.